नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अशा घटनेवर चर्चा करणार आहोत ज्याने मानवी इतिहासाचा आणि जगाचा नकाशा अक्षरशः कायमचा बदलून टाकला. आपण बोलतोय पहिल्या महायुद्धाबद्दल, ज्याला द ग्रेट वॉर असंही म्हटलं जातं. हे युद्ध इतकं भयानक होतं की त्यानंतर जग कधीच पूर्वीसारखं राहिलं नाही. तर चला या अकल्पनीय घटनेच्या मुळाशी जाऊया. 1 कोटी. होय, बरोबर ऐकलंत. 1 कोटी. 28 जुलै 1914 ते 11 नोव्हेंबर 1918 या केवळ 4 वर्षांच्या काळात तब्बल 1 कोटी सैनिकांनी आपले प्राण गमावले. जरा विचार करा, हा आकडा किती प्रचंड आहे. यावरूनच या युद्धाची भीषणता आपल्या लक्षात येते. पण एवढी मोठी जीवित आणि वित्तहानी नेमकी का झाली? यामागं काय राजकारण शिजत होतं हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. पुढच्या काही मिनिटात आपण या पूर्ण प्रक्रियेचे टप्पे उलगडणार आहोत. थोडक्यात सांगायचं तर आपण पाहणार आहोत युद्धाची नेमकी कारणे कोणती होती, रणांगणावर कोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्या, युद्धाचा शेवट आणि तो ऐतिहासिक तह कसा झाला, या सगळ्याचे जगावर झालेले भयंकर परिणाम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या भारतावर याचा काय परिणाम झाला. चला तर मग पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. युद्धाची प्रमुख कारणे. त्यावेळी युरोपची अवस्था एका दारूच्या गोळ्यासारखी झाली होती, ज्याला फक्त एका ठिणगीची गरज होती. आता तुम्ही विचाराल, हा तणाव निर्माण तरी का झाला? तर यामागे 3 मुख्य विचारधारा होत्या. हे अगदी एखाद्या बॉम्बच्या रेसिपीसारखंच होतं. पहिलं कारण म्हणजे साम्राज्यवाद. ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी यांसारख्या युरोपियन देशांमध्ये आफ्रिका आणि आशियात स्वतःच्या वसाहती मिळवण्यासाठी अगदी जीवघेणी स्पर्धा सुरू होती. दुसरं कारण होतं राष्ट्रवाद. माझा देश सर्वोत्तम आणि बाकीचे सगळे दुय्यम ही भावना. विशेषतः बाल्कन प्रदेशात हा राष्ट्रवाद प्रचंड टोकदार बनला होता. आणि तिसरं म्हणजे लष्करीकरण. एकमेकांच्या भीतीने जर्मनी आणि ब्रिटनसारख्या देशांनी शस्त्रास्त्रांचे ढीग रचायला आणि सैन्य वाढवायला सुरुवात केली होती. आणि या सगळ्या आगीत तेल ओतण्याचं काम केलं ते गुप्त करारांनी. युरोपातील देशांनी एकमेकांसोबत असे काही सिक्रेट करार केले होते, ज्यामुळे 2 गट पडले. एका बाजूला मित्रराष्ट्रे म्हणजे ब्रिटन, फ्रान्स आणि रशिया, आणि दुसऱ्या बाजूला मध्यवर्ती राष्ट्रे, ज्यामध्ये जर्मनी, ऑस्ट्रिया हंगेरी आणि तुर्कस्तान होते. या करारांचा सरळ अर्थ असा होता की जर उद्या माझ्यावर कोणी हल्ला केला तर तुम्ही माझ्या बाजूने लढायला यायचं. म्हणजे बघा ना, जर एका देशाचं भांडण झालं तर कराराच्या साखळीमुळे अख्खं युरोप आपोआप युद्धात खेचलं जाणार होतं. आणि मग ज्याची भीती होती तेच घडला. 28 जून 1914 या तारखेने खऱ्या अर्थाने सगळा खेळ बदलून टाकला. सर्बियन युवक गॅव्रिलो प्रिन्सिपने ऑस्ट्रियाचा युवराज आर्किड्यूक फ्रान्स फर्डिनॅंड याची हत्या केली, आणि हीच ती ठिणगी होती. या एका घटनेमुळे ऑस्ट्रियाने सर्बियावर युद्ध घोषित केलं आणि त्या गुप्त करारांमुळे एकापाठोपाठ एक देश युद्धात ओढले गेले. पाहता पाहता पहिल्या महायुद्धाला तोंड फुटलं. आता राजकारणाच्या परीकडे जाऊन प्रत्यक्ष रणांगणावर काय घडत होतं त्या महत्त्वाच्या घटनांकडे वळूया. एक गोष्ट लक्षात घ्या, हे काही आधीसारखं समोरासमोर तलवारीने किंवा साध्या बंदुकांनी लढणारे युद्ध राहिलं नव्हतं. इतिहासात पहिल्यांदाच जगाने यंत्रीकृत युद्धाचा थरार पाहिला. रणांगणावर आता रणगाडे आले होते. श्वास कोंडाळणारा विषारी वायू वापरला जात होता. सलग गोळ्यांचा पाऊस पाडणाऱ्या मशीन गन्स आणि समुद्राच्या आतून गुपचूप विनाश घडवणाऱ्या पाणबुड्या होत्या. युद्धाने अत्यंत क्रूर आणि तांत्रिक वळण घेतलं होतं. तुम्ही कदाचित खंदक युद्ध किंवा ट्रेंच वॉरफेअर हा शब्द ऐकला असेल. रणांगणावरील सैनिकांसाठी हा अक्षरशः नरक होता. सैनिक जमिनीखाली खोल खंदक खोदून त्यात कित्येक महिने राहत असत आणि लढत असत. कल्पना करा, चिखल, दलदल, भयानक रोगराई आणि सतत डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार. दोन्ही बाजूंचे सैन्य वर्षानुवर्षे एकाच जागी अडकून पडले होते आणि रोज हजारो सैनिक मरत होते. पण कोणत्याही भयानक स्वप्नाचा कधीतरी शेवट होतोच. आता आपण बघूया या युद्धाला निर्णायक वळण कसं मिळालं आणि त्याचा शेवट कसा झाला. या सगळ्या संघर्षात 1917 हे वर्ष खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरलं. एकीकडे जर्मनीच्या पाणबुड्या सतत हल्ला करत असल्याने अमेरिका अधिकृतपणे या युद्धात उतरली, तर दुसरीकडे रशियामध्ये क्रांती झाल्यामुळे रशियाने स्वतःला युद्धातून बाहेर काढलं. अमेरिकेच्या ताज्या दमाच्या आणि शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या सैन्यापुढे जर्मनीची ताकद कमी पडू लागली आणि अखेर 11 नोव्हेंबर 1918 रोजी जर्मनीने शरणागती पत्करली. त्यानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी 1919 मध्ये तो ऐतिहासिक वर्सायचा तह करण्यात आला. आता हा जो वर्सायचा तह होता ना, तो जर्मनीसाठी अत्यंत अपमानास्पद आणि कडक होता. विजय मित्र राष्ट्रांनी जर्मनीवर प्रचंड मोठी आर्थिक नुकसान भरपाई लादली. त्यांचं सैन्य अगदी मर्यादित करून टाकलं आणि त्यांच्या आफ्रिका आणि आशियातील सर्व वसाहती काढून घेण्यात आल्या.
थोडक्यात सांगायचं तर हा केवळ शांतता करार नव्हता, तर एका मोठ्या राष्ट्राला सर्व बाजूंनी कायमचं पंगू करण्याचा हा प्रयत्न होता. आता साहजिकच प्रश्न पडतो की या सगळ्याचा जगावर काय परिणाम झाला? या महायुद्धाने जग कसं बदललं? परिणाम इतके भयंकर होते की युरोपचा नकाशा अक्षरशः नव्याने आखला गेला. जुनी आणि बलाढ्य साम्राज्य पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. युरोपातील अर्थव्यवस्था पूर्णपणे डबघाईला आली होती आणि यातूनच पोलंड, झेकोस्लोवाकिया आणि युगोस्लाविया यांसारख्या पूर्णपणे नवीन देशांचा जन्म झाला. या युद्धाने केवळ राजकारण नाही तर संपूर्ण जागतिक समाजव्यवस्था हादरवून सोडली. एवढा विनाश पाहिल्यानंतर जगातील नेत्यांच्या मनात एकच विचार होता: यापुढे असं युद्ध पुन्हा मानवाच्या नशिबी येऊ नये. आणि तिथेच राष्ट्रसंघ म्हणजेच लीग ऑफ नेशन्सची स्थापना करण्याची कल्पना पुढे आली. भविष्यातील युद्धे टाळण्यासाठी आणि जागतिक पातळीवर चर्चा करून प्रश्न सोडवण्यासाठी या मंचाची स्थापना करण्यात आली. हे सगळं युरोपमध्ये घडत होतं, पण त्याचे पडसाद आपल्यापर्यंतही पोचले होते. आता आपण बघूया या सगळ्याचा आपल्या भारतावर काय परिणाम झाला. हे ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण आपला याच्याशी कोणताही थेट संबंध नसतानाही लाखो भारतीय सैनिकांनी ब्रिटनच्या बाजूने या युद्धात भाग घेतला. अनेकांनी आपले प्राण गमावले. पण जेव्हा हे सैनिक जगातील वारे अनुभवून भारतात परत आले, तेव्हा एक वेगळीच ठिणगी पडली. भारतीयांच्या लक्षात आलं की एवढं बलिदान देऊनही ब्रिटिशांनी आपल्याला स्वातंत्र्य किंवा अधिकार दिले नाहीत, उलट निराशाच पदरी पडली. या फसवणुकीच्या भावनेतूनच ब्रिटिशांविषयीची नाराजी प्रचंड वाढली आणि आपल्या स्वातंत्र्य चळवळीला एक अभूतपूर्व वेग मिळाला. शेवटी एक विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे 1919 मध्ये मिळालेली ती शांतता केवळ एक भ्रम होती. वर्सायच्या तहाने जर्मनीला शांत नाही केलं, तर त्यांच्यात अपमानाची आणि सुडाची आग पेटवली. आणि याच तहाने खऱ्या अर्थाने एका नव्या आणि याहूनही भयानक संघर्षाची बीजे रोवली, म्हणजेच दुसरे महायुद्ध. युद्ध टाळण्यासाठी केलेला करारच पुढच्या विनाशाला कारणीभूत कसा ठरू शकतो? याच प्रश्नावर आज आपण इथेच थांबूया. या विश्लेषणातून तुम्हाला नक्कीच एक वेगळा दृष्टिकोन मिळाला असेल अशी आशा आहे.